श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का कुठल्या 5 चुका तुम्ही रोज करत आहात ज्यामुळे पालकांच्या चुकीमुळे त्यांच्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो। आणि तिसरा व 5वा कारणे तर खूप महत्त्वाची आहेत, तर व्हिडिओला पूर्ण बघा। त्याआधी नमस्कार मित्रांनो, मराठी टेल्स यूट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा, त्याने आम्हाला तुमच्यासाठी अशा मस्त व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते। धन्यवाद। तर व्हिडिओला एन्जॉय करा। तुम्ही तुमच्या मुलांमध्ये भेदभाव करताय। हो, हे कितीही तुम्हाला चुकीचं वाटलं तरी तुम्ही हे नकळत करत आहात। जर तुम्हाला 2 मुले असतील आणि मोठा अभ्यासात किंवा आयुष्यात सफल असेल तर छोट्या मुलाला त्याच्या नावाने टोमणे बसतात, आणि जर मोठा मुलगा असेल तो लाईफ मध्ये काही करू शकला नाही तर त्याला लहान मुलामुळे आणि समाजाच्या भीतीमुळे टोमणे दिले जातात। किंवा तुम्हाला एक पाल्य असेल तर त्याचा आयुष्य हे मोठ्या पण एका नरकापेक्षा कमी नाही, आणि त्यातल्या त्यात त्यांनी आयुष्यात काही केलं नाही तर ओळखणारे बाहेरचे लोक पण त्याला सल्ला द्यायला येतात। खरं तर ते सल्ला द्यायला नाही तर तुमच्या आयुष्याने कशी तुमची मस्त वाईट परिस्थिती करून ठेवले ते पाहण्यासाठी येतात। 2 मुलांकडून अपेक्षा करणे, हो, हा तर खूप मोठा गुन्हा आहे। जे पालक आपल्या मुलांसाठी करतात तेच पालक आपल्या मुलाकडे खूप अपेक्षा करतात, आणि तसं झालं नाही किंवा त्यांच्या मुलाने ते केलं नाही तर त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करणे हा शब्द चुकीचा असेल। एका आईवडिलांसाठी पण आईवडील करतात किंवा त्यांना वाईट साईट बोलतात। आईवडील आपल्या मुलाचा कधीही वाईट बघत नाही। कुठलेच पालक आपल्या मुलांचा वाईट विचार करत नाही, पण ते त्यांच्या प्रेमा खातीर विसरतात की मुलांना पण त्यांचं किंवा त्यांच्या आयुष्यात काय करायचं आहे हे निर्णय घेण्याचा अधिकार आहे। आई वडील त्यांच्या परीने सगळं करण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यामुळे पालक त्यांच्या मुलांना त्यांचं आयुष्य जगू देत नाही। मग मुलं मोठी झाली आणि त्यांना सांभाळलं नाही तर ते पालक त्यांच्यावर नाराज होतात, आणि त्यांचा आणि त्यांच्या मुलांचं त्यांच्यासोबत पटत नाही। मला वाटतं की जर दोघांनी एक वेळा बसून बोललं पाहिजे तर पालक आणि मुलांमध्ये खूप सारे प्रश्न सुटतील, त्यामुळे जरा विचार करा। तिसरी चूक, महत्त्वाचे चूक, मुलांवर बंधन घालणे। भारतामध्ये अजूनही मुलांवर बंधन घातली जातात। काही बंधन ही चांगली असतात। चांगली बंधन हे त्यांचे आयुष्य घडवते, पण काही मानसिक बंधना घातली जातात ते चुकीचे आहे। जसे की कोणत्याही मुलाचे गुण बघून आपल्या मुलांना त्याच्या नावाने ओरडणे, आपल्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलांची करणे। ही सारी मानसिक बंधने सोडून द्या, किंवा पालकांनी कुठल्याही गोष्टीला नाही बोलायचं नाही हे तर लहानपणापासून त्यांना सांगितले जाते। जसे की ती मुलं नसून एक रोबोट किंवा कुत्रे आहे, की आम्ही जे सांगू तेच आणि तेवढ्याच प्रमाणात करायचं। का, कशासाठी ते माहित नाही, त्यांनी काय सुख मिळत ते माहित नाही, तरी का पालक लोक असे नियम मुलांसाठी बनवतात ते मला माहित नाही। जर का तुम्हाला माहित असेल तर खाली कमेंट करा। आणि हो, हक्क गाजवणे बंद करा, तो पण एक जीवन आहे, त्याला पण स्वातंत्र्य राहण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्याला ते सगळं करण्याचा अधिकार आहे जे तुम्ही आपण करत आहोत। तुम्ही जरा विचार करा ना, कसं वाटत असेल त्या जीवाला। लहानपणापासून त्याच्यावर नको नको ते आपण सल्ले देतो, त्याच्यावर नियम लावतो। काही नियम चांगलेच असतात, पण काही मानसिक नियम हे जरा वाईट असतात। तुम्ही पण लहानपणी हे सगळं अनुभवलं असेल ना, म्हणून याचा अर्थ असा नाही की तुमच्या मुलांनी पण ते अनुभव घेतलेच पाहिजेत। जरा विचार करा। चौथी गोष्ट, मुलांचे निर्णय आणि मुलांसाठी सगळं बेस्ट निवडण्याचे प्रेम। हो, यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतात। एक टाइम पर्यंत करा, जोपर्यंत मुलांना समजत नाही तोपर्यंत मुलांसाठी निर्णय घेणे ठीक आहे, पण त्याला समजायला लागलं तरी दुनियामध्ये सोडत नाही पालक लोक, आणि तेच करायला लावतात जे त्यांना पाहिजे तसं।
बाहेरच्या जगात त्यांना सोडतच नाही फिरायला. त्याचा परिणाम तुम्हाला नाही होत, पण तुमच्या मुलांना होतो. रोज मायाच्या आयुष्यात, कारण तुम्ही त्यांच्यासाठी घेतलेले सगळे निर्णय योग्य असतील असं नाही. हे एक प्रमाणे हिटलरशाही झाले आहे आजच्या काळात. त्यामुळे होतं मुलांना डिप्रेशन, फिअर एन्झायटी, परफॉर्मन्स एन्झायटी, कारण तुम्ही त्यांना कधी ह्या आयुष्यात वाढवलेच नाही. तुम्ही त्यांच्यावर एवढं प्रेम केलं की तुम्ही नकळत त्यांना सांगत राहिले की तूच बेस्ट आहेस. नेहमी त्यांच्या चुकांवर लक्ष दिला नाही. त्यांना त्यांच्यासारखं काही करूच दिले नाही. त्यामुळे काय होतं, जेव्हा ते मुलं मोठे होतात आणि खरा आयुष्यात जगतात, तर त्यांना आयुष्य जगणं हे कठीण वाटतं. कारण त्यांनी आयुष्य कधी असं पाहिलंच नसतं. त्यामुळे काही मुलं त्या जीवनाला जगणं हँडलच करू शकत नाही. म्हणून काही मुलंही सुसाईड करतात, कारण त्यांना तर कधी शिकवलं नाही निर्णय घेणं, अपयशाला कसं पचवणं हे तर त्यांना माहितीच नसतं. त्यामुळे आजकाल वयस्कर पेक्षा तरुण मूल खूप जीव देत आहे. हे आयुष्य कसं आहे माहित आहे तुम्हाला? तुम्ही तारे जमीन पर फिल्म पाहिली आहे तसं. त्यामुळे ही व्हिडिओ कोणी पण पाहत असेल, आई वडील किंवा मुलमुली, त्यांनी ही व्हिडिओ आपल्या आईवडिलांसोबत आणि मुलमुली बघत असेल तर आपल्या आईवडिलांसोबत बघा. मुलमुलींनी आणि पालकांनी ही व्हिडिओ एकत्र बघा, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. पाचवी गोष्ट आणि सर्वात आयुष्याची महत्त्वाची गोष्ट, मुलांना वेळ देणे. हा तर खूप महत्त्वाचं कारण आहे. मुलांच्या वाढत्या वयात तुम्ही त्यांच्यासोबत राहत नसाल तर त्यांना कसं वाटत असेल? काय होतं माहित आहे का? तुम्ही त्यांच्यासाठी पैसे कमवत आहे, पण तुम्ही घरी आले तर त्यांना वेळच देत नाही आहात. त्यामुळे जेव्हा तुमची खरं गरज त्यांना होती तेव्हा तुम्ही कामात होते आणि त्यांच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्या परिवारासाठी तुमच्याकडे वेळ नव्हता. मग त्यांना त्यांची सवय झाली आहे आणि एके दिवशी तुम्ही कामातून, आपल्या लाईफ मधून रिटायर होऊन घरी बसता आणि विचार करता की आता उरलेल्या सगळ्या वेळ हा माझ्या परिवार आणि मुलाबाळांसाठी असेल. तेव्हा त्या मुलांना तुमच्या शिवाय राहण्याची सवय झाली आहे आणि एके दिवसापासून तुम्ही घरात राहता तर ते मुलं तुम्हाला काहीच विचारत नाही आणि तुम्हाला वाटतं की माझी मुलं माझा विचार करत नाही. आणि तुम्ही विचार करता की आयुष्यभर एवढे कष्ट केले मुलांसाठी, ते पण ते माझीच कदर करत नाही. पण तुम्हीच विचार करा ना की ज्यावेळी त्यांना तुमची गरज होती त्यावेळी तुम्ही कामात बिझी होता, तर त्यांना तुमच्या शिवाय जगण्याची सवय झाली आहे. त्यामुळे आयुष्य तेच देत जे तुम्ही आयुष्याला दिला आहे. म्हणून एकदा माझ्या या गोष्टीचा विचार करा. मी एक मुलगा म्हणून बोलत आहे. मी सर्व मुलांच्या वतीने तुम्हा सर्व पालकांशी बोलत आहे असं समजा आणि आपल्या मुलांची बसून बोला, जरा त्यांच्यासोबत वेळ घालवा, तर तुमचे व तुमच्या मुलांचे सर्व प्रॉब्लेम सुटतील. पटलं तर विचार करा. आणि हो, ही व्हिडिओ मी कोणत्याही पालकांना कमी लेखण्यासाठी बनवली नाही आहे, तर सर्व मुलांचे दुःख आणि व्यथा मांडण्यासाठी बनवली आहे. काही चुकलं तर माफ करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.